कन्सिस्टंटली आपला अभ्यास चालू ठेवणं गरजेचं आहे. आपण आताचा अभ्यास आजच जर करत असू तर आपल्याला खऱ्या अर्थानं रिझल्ट मिळेल आहे. पण जर आपण आपला रिझल्ट येईल असं काही करत नसेल तर खऱ्या अर्थानं काहीतरी चूक होते हे मात्र विसरायला नको आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ती म्हणजे अभ्यास करताना CPRचा फॉर्म्युला यूज करा आहे. कारण अभ्यास करताना C कन्सिस्टंट काम करणं गरजेचं आहे, P प्रॅक्टिसची गरज आहे आणि R रिव्हिजनची गरज आहे. रिझल्ट आपोआप येतो आहे. पण आपल्या अभ्यासामध्ये नेहमी याच्या स्टेप चुकतात, सिक्वेन्स चुकतो, तर कधी कधी यातलं एक पूर्ण मिस आउट होऊन जातं. म्हणून आपला रिझल्ट येण्यामध्ये कुठेतरी काहीतरी गोष्टी राहून जातात आणि तशा होऊ नये असं वाटत असेल तर CPRला फॉलो करायला विसरू नका. कन्सिस्टन्सी, प्रॅक्टिस आणि रिव्हिजन सिक्वेन्सनं असंच जर फॉलो केलात तर रिझल्ट आल्याशिवाय